हाय फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे सॅटर्डे आणि आज मी वटपौर्णिमेचं शूट करत आहे व्हिडिओ. तर आज पाऊस पण नाही आहे, होता दुपारपर्यंत, पण आता कधी झाला आता पटपट जाऊन सगळं लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहावा. आता आम्ही कुठे जातोय, कुठे काय करतोय सगळं व्हिडिओमध्ये टाकले झाले. आता आम्ही पटपट जातो, नाही तर परत पाऊस येईल. पाऊस यायच्या आधी सगळं शूट वगैरे करून येतो, मग तुम्हाला भेटतो. चला बाय. सेंट्रल पार्कच्या बाजूलाच आहे. आले वटपौर्णिमेचं शूट करू आणि घरात खूप पसारा पडला आहे. म्हणजे आम्ही गेलो लिटरली आज करायचंच नव्हतं, पाऊस अचानक थांबला, मस्त वेगळं ऊन पडलं. मग आम्ही ठरवलं ठीक आहे आज करूया. तयारी तशी केली होती, साडी वगैरे सगळं ज्वेलरी वगैरे काढून ठेवली होती, बट पावसामुळे तळमळ म्हणजे असं हे चाललं होतं की आज करायचं का उद्या करायचं. खूप सारा पसारा पडला, म्हणजे मेकअपच्या सामानासकट सगळं कपडे वगैरे सगळं तसंच ठेवलं. पहिला आम्ही गेलो व्हिडिओ काढायला, नाही तर म्हटलं परत जर पाऊस आला ना सगळं तसंच राहील, म्हणजे सगळं आवरायला काहीच उपयोग होणार नाही. तर फटाफट फ्रेश होतो, फटाफट सगळं काढते, मेकअप वगैरे सगळं व्यवस्थित ठेवते. आणि आता पुढचा ब्लॉग बघत ना आज काय होणार आहे, कसा ब्लॉग होणार आहे काहीच माहिती नाही आहे. रँडमली ब्लॉग चालू केला आहे मी आज खरं तर करायचा नव्हता ब्लॉग चालू. म्हटलं आज सगळं आवरून बिवरून तर हे करूया, बट म्हटलं आज मेकअप करायचा आहे, शूट करायचं, तर म्हटलं चला चालू करूया ब्लॉग. आता मायराला पण आम्हाला गार्डनला पण जायचं आहे, म्हणजे अजून नक्की नाही आहे. तिला तर खूप बरं पण नाही आहे, उलट्या वगैरे होतात तिला सकाळपासून, बट आता जरा बरी आहे. आणि ती म्हणते मला गार्डनला जायचं आहे ना. विकेंड आहे आज म्हणून टाईम विचारला, पण नाही तर दररोज टाईम नसतो, सुट्टी नसते त्याला. म्हणून म्हटलं आज चला मायराला गार्डनला घेऊन जावं. आणि आज आमच्या दोघांचा उपवास आहे. मायरा आणि तू जेवल्या, मी अजून जेवायचं पण बाकी आहे. मी पटपट रेडी झाली आणि लगेच गेली न जेवताच. फटाफट आता वाजलेत 4:45. आता मला जेवायचं आहे, बघू आता विचार करते चहा पिऊ का डायरेक्ट जेवू. तर ते पटपट आवडते. जेवण पण बनवायचं आहे आज, फुल जेवण बनवायचं आहे आज, उपवास आहे म्हणून. तर चला बघत राहा लास्टपर्यंत. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बाय फ्रेंड्स. आता जस्ट मी फ्रेशअप झाले, म्हणजे फक्त कपडे चेंज केले, अजून मेकअप काढायचं बाकी आहे, हेअरस्टाईल काढायची बाकी आहे. विशाल झोपला आहे, पिना काढता येत नाही मला मागच्या, म्हणजे यू पिना, त्या म्हटलं नंतर मी उठलं करेल. आणि आता मी इकडे करते मायरासाठी. काय बनवते मी आज? शेवयाची खीर आणि चपाती, आणि अजून भाजी मी ठरवली नाही अजून. विशाल उठल्यावर म्हटलं जेव्हा आम्ही देवळा मंदिरात जाणार तेव्हा येताना भाजी घेऊन येईल. हो खीर. तर मग आता पटपट मी चपाती बनवते आणि दूध तापत ठेवलं, म्हटलं चपाती बनवतपर्यंत दूध खीर होऊन जाईल. आणि मी पहिलं पीठ मळलं होतं आमच्यापुरतं, म्हणजे विशालाने माझ्यापुरतं, बट मम्मीचा कॉल आला परत की तिला पण चपाती पाहिजे म्हणून परत पीठ मळलं, परत चपात्या करायच्या होत्या. ती आता म्हणजे तिचं सकाळपासून खूप कामं केली त्यांनी पण, वर टेरेस वगैरे साफ केलं आणि तिची झोप नाही झाली, नाईट आहे तिची परत. म्हणून म्हटलं पटपट आवरून तिला चपाती वगैरे करून द्यावी. भाजी तर बघू आता, ती हाय तोपर्यंत झाली तर ठीक, नाहीतर मग ती चटणी वगैरे नेईल, मग येईल आमच्याकडे जेवायला. तर चला बघत राहा ब्लॉग. आता मी बनवते चपाती. मायरा खिडकीत बसली आहे चपाती बनवताना. मला आज पण टास्क कंप्लीट करायचा आहे की मायरा भाजणार नाही, हा टास्क आहे खरं तर. ती इथे बघा किती जवळ बसले गॅसच्या, ऐकतच नाही आहे ती. मायरा खाली उतर, ऐकतच नाही आहे तिला. आता मी म्हणजे मारत नाही आहे तिला, म्हटलं बाबा तिचा उठेल, उठल्यावर अजून ती मार खाईल विशालचा, म्हणून मी म्हटलं बस तू भाजू नको फक्त बस. आता तू जागा असताना मग तिने चांगले पटके खाल्ले असते. पटके कसा मारतो बाबा, कसा मारतो? हां असं मारतो. चल बघा मंदिरात निघालो आहे हनुमानाच्या, आणि तसंच येता आम्हाला काही वस्तू पण घ्यायच्या त्या घेत आम्ही घरी येणार आहे. आणि आल्यावरती नंतर मी भाजी करणार आहे. तर चला बघत राहा.
विशाल खाली गाडी साफ करतोय, मायरा खाली खेळती, म्हणून म्हटलं फटफट जेवण बनवून घ्यावं. तर बनवलं आहे जेवण, पूर्ण रेडी झाले आता जेवण. आता मी जी सकाळपासून जी वस्तू वगैरे सगळं साडी बिडी कानातले गळ्यातले आणि ते सगळं नीट ठेवते. आणि खरं तर जेवढा मेकअप करायला वेळ जातो ना तेवढा मेकअप काढायला अजिबात टाईम जात नाही. पण त्याचं आवरायचं म्हटलं ते जागच्या जागी वस्तू ठेवायचं, साडी ठेवायची, कानातले गळ्यातलं बांगड्या बिंगड्या ते सगळं ठेवत पुन्हा त्यांना पूर्ण होऊन जातो आहे. असं वाटतं जेवढं व्हिडिओ काढायला टाईम नाही गेला तेवढं हे सगळं आवरायला टाईम जातो आहे. मायरा खाली गेले तर म्हटलं पटपट ठेवून द्यावा, नाही तर मग अशी ती होती तेव्हा मी आवरत होती पण ती ना बांगड्या वगैरे घेते आणि टाकते अशा खाली, म्हणून मी म्हटलं नकोच तिच्यासमोर आवरायलाच नकोच, जसं होतं तसं ठेवून दिलं लगेच. म्हटलं आता नंतर ती बाहेर गेल्यावर मी पटपट आवरते. तर चला आता मी आवरते सगळं आणि मग तुम्हाला भेटते. आली का बाई माझा बरोबर चल. नाही आली बाया, आतमध्ये जाऊन बसले. मला बाहेर आहे लवकर. इडली मिसा उखल. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे संडे आणि कालचा ब्लॉग मी एंड करायचं विसरली होती. तर आता आज मी नाश्ता बनवते, मेंदूवडा आणि चटणी. तर इथे चहा वगैरे ठेवला होता. मायरा बाहेर खेळत होती टेंटमध्ये, म्हणून इकडे मेंदूवडे तळून वगैरे घेतली आणि इकडे चटणी करून घेतली. तिला टेंटमध्ये बसूनच नाश्ता करायचा होता म्हणून तिला डायरेक्ट तिथे नाश्ता नेऊन दिला. तर मी कालचा ब्लॉग इथेच एंड करते. तर चला बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.